नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? आज आपण बाहेर चाललो आहोत थोडंसं एक्सप्लोअर करायला. आसपासचा जो परिसर आहे, त्यातले 1-2 ठिकाण आहे जे न्यू आता ॲड झालेले आहेत. न्यू कन्स्ट्रक्शन वगैरे झालेले आहेत. ते आज आपण कव्हर करणार आहोत आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आपण आज तुम्हाला मी ते दाखवतो. एक ब्रिज वगैरे बनलेला आहे माझ्या एरियामध्ये आणि जे रिव्हर वगैरे आहे ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर आपण आता निघूया तिकडे जाण्यासाठी आणि बघूया ते कसं आहे ते, आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन वगैरे मी देत राहील त्याची. तर आपण बघूयात आणि आता चला निघूया तिकडे जाण्यासाठी. चला. सो हॅलो गाईज, आपण निघालेलो आहोत आता. हळूहळू आपण पुढे जाऊयात बिकॉज पाऊस पडलेला आहे आणि एका हाताने आपल्याला शूटही करायचंय आणि एका हाताने गाडी चालवायचंय. आपल्याकडे आज कोणी नाहीये शूट करण्यासाठी, सो आपण एकटेच शूट करतो आणि गाडीही चालवत आहे. त्यामुळे आपण हळूहळू आता पुढे जाऊया आणि ह्या रोडने आपण पुढे गेलं की तुम्हाला मी दाखवतो बाकीच्या सर्व गोष्टी ज्या आपण आज कव्हर करतोय त्या. तर हा बघू शकता, हा जो बोर्ड तुम्हाला समोर दिसतोय, जो माळशेर घाट रोड आहे, मुरबा रोड अँड अहिल्यानगर इकडनं जातात. आणि हा जो पांझर पूल आहे, बेसिकली हा नवीन बनलेला आहे आत्ताच. पहिले जो होता तो थोडासा खाली होता ऍक्च्युली रोड, आणि आता तर त्यांनी ब्रिज हा जो बांधलेला आहे तो आज मी तुम्हाला दाखवतोय. हा बघू शकता, खूप मोठा रुंद असं केलेला आहे त्यांनी, आणि याची हाईट सुद्धा वाढवलेली आहे आता सध्या. कारण की कसं होतं, पहिलेचा जो होता तो होता त्याची हाईट होती, बट स्टील त्याच्यावरून पाणी जायचं, नदीला पाणी आलं जास्त, पाऊस जास्त झालं किंवा मग डॅमचं पाणी सोडलेलं असं, पावसात पाऊसही पडतोय खूप जास्त, डॅमचं पाणी सोडलंय, तर अशा सिच्युएशन मध्ये काय व्हायचं की तो ब्रिज आहे तो पूर्णपणे बंद होऊन जायचा. जो हा जो रोडची कनेक्टिव्हिटी होती मुरबाडला, कल्याण मुरबाडला कनेक्ट करणारं, ते बंद होऊन जायची कनेक्टिव्हिटी पावसामुळे. त्यामुळे हा जो रोड आहे तो बंद करून टाकला त्यांनी, म्हणजे तो रोडच्या जागी हा नवीन रोड चालू केला. आणि ह्या साईडला मी तुम्हाला एक दाखवतो की नदीला पाणी वगैरे किती आहे ते. हे बघू शकता, ही नदी आहे उल्हास नदी, आणि हे उल्हास नदीचा पाणी जो आहे या साईडने इकडनं येते ती. आणि हा जो उल्हास नदी आहे, हा याचं पाणी बेसिकली बारवी डॅमचं पाणी सोडलं उल्हास नदीला की ह्या साईडला इकडे आहे तो जुना पूल, आणि तो पाण्याखाली जायचा पूर्णपणे. तर त्याच्यामुळे याची हाईट पूर्ण आता उंच केलेली आणि याला रुंदही केलेला आहे. 3 लेनचा आता करून टाकलं याला. जो आधी फक्त 1 लेनचा होता, तो त्याला 3 लेनचा केलाय दोन्ही साईडने. सो अशा आजचा हा आपण कव्हर करत होतो पांझर पूलला, ज्याला की रायताचा पूलही बोलतात. आणि उल्हास नदीवर जो आहे तो हा पूर्णपणे आता नवीन केलेला, आणि ह्या साईडला पाऊस पडल्यामुळे आता पावसाचा सीझन आहे, तर बघू शकता ग्रीनरी वगैरे किती आहे, क्लायमेट वगैरे पण मस्त छान झालेलं आहे या साईडचा पण. आणि इकडे पुढे गेलं की तिकडे आपलं बडोदा हायवे आहे. बडोदा हायवेचा एंट्री आणि एक्झिट तिथे आहे. ते आपण नंतर कोणत्या व्हिडिओमध्ये कव्हर करूयात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे कव्हर करत होतो की पांझर पूल जो आहे नवीन बांधलेला ब्रिज आहे, याला आपण कव्हर करत होतो. हे असं दिसतं इकडनं बॅक साईडने, हा पूर्णपणे छान असा व्ह्यू. आणि ह्या साईडला इकडे गावं वगैरे आहे, जे की आधी खालीच होते, प्रॉपरली कनेक्ट होत होते, बट आता ब्रिज उंच केलंय त्यामुळे आता इकडनं सर्व्हिस रोड तुम्ही बघू शकता खाली, त्या सर्व्हिस रोडने आता खाली आपल्याला उतरावं लागतं आणि ते कव्हर करावं लागतं. तो आजचा आपण असा हा ब्रिज कनेक्ट कव्हर करत होता आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आता आपण पूर्णपणे खाली उतरलेलो आहोत ब्रिजवरून, आणि बघू शकता हे साईडने जो गाडी येत आहेत, ऑटो वगैरे येत आहे, हा सर्व्हिस रोड आहे, जे इकडचे खालचे गाव वगैरे आहेत त्यांना कनेक्ट करणारा. आणि त्या अपोजिट साईडलाही सर्व्हिस रोड आहे, तो आहे तो बदलापूर अंबरनाथ वगैरे रोड आहे, त्याला कनेक्ट करतं. आणि इकडनं हे बाकीचे गावातले वगैरे किंवा काही लोक जे खालून येत आहेत त्यांच्यासाठीचा हा इकडनं रोड सर्व्हिस रोड गेलेला आहे.
आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता गाव आणि डोंगर वगैरे किती छान दिसतं. सो असं आपला आजचा आपण जो कव्हर करत होता व्हिडिओ तो होता. आणि ह्या साईडला तुम्ही पाहू शकता. सो मित्रांनो, मी घरी आलेलो आहे आता आणि आपण जे लोकेशन कवर केलं ते तुम्ही बघितलंच आहे. तर त्या लोकेशनबद्दलची माहिती पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अजून आपल्याला अजून 4-5 लोकेशन आपण कवर करावं चांगले चांगले. ते विकेंडला वगैरे आपण कवर करूया आणि नेक्स्ट विकेंडला वगैरे आपण ते कवर करू. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा. आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्यासाठी एवढंच. बाय बाय. गुड नाईट.